नर्मदे हर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नर्मदा मैया की जय. तर नर्मदा परिक्रमा म्हणजे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेचा भाग पहिला तुम्ही पाहिला असेल तर हा भाग दुसरा आहे, जरूर पहा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा मैया की जय. पांडव गेट आहे. अथर्व. हर. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. सूर्यनारायण भगवान बघ. मोबाईल नीट पकड. सुंदर आहे, एक नंबर सुविधा. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेला जेव्हा आपण येतो तेव्हा पहाटे लवकर सुरुवात करायची आहे. मैयाच्या कृपेने पहाटे 3 वाजता आम्ही सुरुवात केलेली. तर बरंच अंतर चालल्यानंतर बोटीने आता आपण दुसऱ्या तटावर आलो आहे, ज्या ठिकाणी रामपुरा असं हे गाव आहे आणि तिथून मैया उत्तरवाहिनी होते. त्या ठिकाणी आपण आलो आहे. तिथे काही जण स्नान करत होते आणि आता आपण जातो आहे महादेवांचं दर्शन घेण्यासाठी. म्हणजे उत्तर तटावर आल्यानंतर उजव्या साईडला हे मंदिर आहे. छान असं पुरातन मंदिर आहे, त्याचंही खूप आध्यात्मिक महत्त्व आहे. त्या ठिकाणी सुंदर असं नर्मदा मैयाचं जल होतं. त्या ठिकाणी मासे होते आणि त्या माशांना जे काही अन्न तिथे होतं त्यांच्याचकडून आम्ही ते घेऊन माशांना टाकलं. खूप छान वाटत होतं. तीही एक सेवा झाली मैयाच्या कृपेने. छान असं महादेवांचं दर्शन घेतलं. आणि ह्या ठिकाणी नर्मदा मैयाचं अतिशय निर्मळ असं पाणी होतं. खूप छान, अगदी काचेसारखं पाणी आहे त्या ठिकाणी. खूप छान वाटलेलं. आम्ही बराच वेळ त्या ठिकाणी थांबलो आणि त्यानंतर मग आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली. नर्मदे हर. बिस्लरी सारखं वाटतं हो ना, डायरेक्ट. काय क्लिअर वॉटर आहे बघा ना इथे. आपण एका कोण मध्ये एक छोटा व्हिडिओ घ्यायची. सगळं फिनिश केलं बघ. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा मैयाचं जल घेऊनच तिथे आपण जे कुठली महादेवांची मंदिरं येतात तर आपण त्यांना जलाभिषेक करायचा असतो. तर जेव्हाही तुम्ही जाल तर तेव्हा सोबत एक तांब्या सोबत घेऊन जायचं आहे. कारण आम्ही देखील विसरलेलो, पण आता पुढच्या वेळेला मी लक्षात ठेवणार आहे ती गोष्ट. कारण आम्ही जी पाण्याची बॉटल होती आमच्याकडे तर त्याच्यात आम्ही नर्मदा मैयाचं तीर्थ आम्ही सोबत घेतलेलं, पण प्रत्येक मंदिरात बॉटलनेच आम्हाला पाणी टाकावं लागत होतं. ते माझ्या मनाला पटत नव्हतं, पण तेव्हा लक्षात नाही राहिलं की आपण सोबत एक तांब्याचा लोटा सोबत न्यायला हवा होता. पण आता पुढच्या वेळेला ही गोष्ट कायमस्वरूपी मी देखील लक्षात ठेवणार आहे आणि जे कोणी व्हिडिओ पाहत असेल त्यांनी देखील तीर्थक्षेत्री जाताना ही गोष्ट आवर्जून लक्षात असू द्यायची आहे. तर बरीच मंदिरं आहेत. नर्मदा मैयाची जेव्हा परिक्रमा होत असते तर महादेवांची मंदिरं आहेत. त्या ठिकाणी आपण नर्मदा मैयाच्या जलाभिषेक करायचा आहे. खूप सुंदर असा अनुभूती होती मैयाच्या कृपेने. कारण बऱ्याच वर्षांची इच्छा नर्मदा मैयाने पूर्ण केलेली. ते लोक खूप भाग्यवान असतील की ज्यांच्याकडून नर्मदा मैयाने मोठी परिक्रमा जी 4 महिन्याची 3.5 ते 4,000 किलोमीटर जी पायी परिक्रमा मैया करून घेते, त्या लोक खूप भाग्यवान आहेत असं मी म्हणते. चला ठीक आहे, उत्तरवाहिनी तरी मैयाने करून घेतली आमच्याकडून. पुढच्या मैयाच्या कृपेने मोठी परिक्रमा ही मैया करून घेईल अशी मैयाच्या चरणी प्रार्थना करूया. नर्मदे हर.
जय श्रीराम, जय श्रीराम हनुमानजी, जय हो. हर हर महादेव शंभो. नर्मदे हर, नर्मदे हर. भीमेश्वर महादेव की जय. नम पार्वती पते. हर हर महादेव शंभो. जय श्रीराम. इकडे यायला पाहिजे होती अशी. ती कुठे वळाली? उत्तरेला. म्हणजे ह्या पॉइंटला ती उत्तरेला वळाली, म्हणून इथनं उत्तर वाहिनी सुरू झाली. म्हणजे आता इथून पूर्वेकडून येते ना, एकदा पुन्हा सांग. पूर्वेकडून येते बरोबर. आणि ती इकडे यायला पाहिजे ना आपल्या या डायरेक्शनला, म्हणजे पश्चिमेकडे. हा, पण ती ह्या पॉइंटला इकडे वळाली, उत्तरेकडे वळाली, म्हणून इथं उत्तर वाहिनी इथं सुरू झाली रामपुऱ्याला. अच्छा, मग रामपुऱ्यापासून उत्तर वाहिनी म्हणजे उत्तर दिशेला वाहत जाते मैया, म्हणून ती उत्तर वाहिनी या सुरू ठिकाणावरून होते. सुरू झाली. अच्छा, आणि मग पुढे तिलकवाड्याला पुन्हा ती इकडे परत म्हणजे इकडे अशी सुरू, इकडे व्हायची या बाजूला. म्हणून पुढे परत पश्चिमेला म्हणजे पूर्व पश्चिम. मैया पूर्व पश्चिमच वाहते. ओके, त्यातला फक्त हा पाठ उत्तरेकडे. म्हणून ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर. नर्मदे हर. आमच्यासोबत जे दादा आहेत तर त्यांनी आणि त्यांच्या मिसेसने 6 महिन्याची मोठी नर्मदा परिक्रमा केलेली आहे आणि तीसुद्धा त्यांनी चालत केलेली. मैयाची प्रचंड अनुभूती त्यांना मिळालेली, कारण जेव्हा परिक्रमा करत होतो तेव्हा तर आम्ही जास्त गप्पा नाहीच केल्या. नामजप किंवा मग कुठलं स्थान महात्म्य असेल तेवढं त्यांनी सांगितलेलं. पण जेव्हा आम्ही रूमवर गेलो तर त्यांनी अगदी कमी वेळ आम्ही सोबत होतो नंतर, पण त्यांच्या जेव्हा अनुभव सांगितलेले मैयाचे, अगदी जबरदस्त आणि प्रचंड अनुभूती त्यांना मैयाची आलेली. खूप सुंदर असे त्यांचे अनुभव होते. तो व्हिडिओ मी बनवला नाही. ॲक्च्युली मी तेव्हा व्हिडिओ बनवायला हवा होता की जेणेकरून त्यांचे जे अनुभव आहेत ते तुमच्यापर्यंत देखील पोहोचले असते. नर्मदा मैया की. नर्मदा मैयाच्या कृपेने उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा मैया करून घेत होती. तो देखील आम्हाला प्रचंड आनंद होत होता आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही व्हिडिओ आणि फोटोशूट देखील केलेत. पण ते व्हिडिओ क्लिप अगदी काही वेळेसाठी त्या केलेल्या असतात. कंटिन्यू काय आपण तो मोबाईल घेऊन फिरत नाही. पण त्या देखील ते शूट म्हणजे व्हिडिओ बनवणं देखील मला महत्त्वाचं वाटतं, कारण त्यामुळे इतरांनाही माहिती होतेच, पण त्या व्यतिरिक्त अजून की आपल्या अतिशय सुंदर अशा आठवणी आपण जेव्हाही तो व्हिडिओ पाहतो तेव्हा प्रत्येक वेळेला तो व्हिडिओ पाहत असताना आपण पुन्हा ती परिक्रमा करत आहोत असं आपल्याला मनाला वाटत असतं आणि खूप छान वाटतं पुन्हा ते अनुभवताना. प्रत्यक्ष तर आपण तिथे गेलेलोच असतो, त्या आठवणी, ते दृश्य आपण मनात तर त्या आठवणी असतातच, पण जेव्हा व्हिडिओ पाहतो तेव्हा अजून त्या जागृत होत असतात असं मला तरी वाटतं आणि म्हणून मी व्हिडिओ बनवते. आता प्रत्येकाचे ह्या विषयाची विचार मतं वेगळी असू शकतात, पण मला आवडतं म्हणून मी ते व्हिडिओ बनवते. ज्यांना कोणाला माहिती मिळाली तर चांगली गोष्ट, नाही आवडलं तर नका पाहू, पण निगेटिव्ह कमेंट चुकूनही करू नका. हा प्रत्येकाचा भाव असतो, प्रत्येकाचं एक वेगळं असतं आणि ह्या ठिकाणी जेव्हा आपण जातो तर असं म्हणजे एक वेगळं खूप आनंद होत असतो तो मनाला, कारण आमची एवढ्या वर्षांची इच्छा मैयाने पूर्ण केली. म्हणूनच म्हणते की ज्यांच्याकडून नर्मदा मैया जी 4000 किलोमीटरची परिक्रमा आहे, 3,500-4,000 किलोमीटर अनेक लोक पायी ती परिक्रमा करतात, काही तर अनवाणी करतात. ती लोक किती भाग्यवान असतील. आणि म्हणून असं वाटतं की चला ते नाही तर हे तरी आपल्याकडून मैयाने करून घेतलं. ठीक आहे, एवढं जरी झालं तरी मैयाच्या कृपेने पुढे बघूया. मैयाची कृपा झाली तर ते देखील होईल आपल्याकडून. नर्मदे हर. अतिशय सुंदर असं वातावरण होतं. या ठिकाणी प्रसाद वितरण करत होते. छान छान अशी मंदिरं आहेत. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करताना ह्या मंदिरांमध्ये देखील आपण दर्शनाला जरूर जायचं.
नर्मदे हर. श्रीराम राम. जय श्रीराम. जय श्रीराम अथर्व. नर्मदे हर. जय श्रीराम. पंचमुख जास्त भक्त आहेत ना. नाही ते पण जास्त परवा दर्शन झालं. हो वा. मी मागच्या वर्षी दर्शन घेतलं होतं. बरं. परिक्रमेत असताना. अच्छा. मोठ्या परिक्रमेत असताना. म्हणजे बुधवारी आलो तेव्हा कळलं, मग थांबलो, बुधवारी दर्शन घेऊन निघालो. इकडे ते खिडकीवाले बाबा म्हणून इकडं नाव काय सांगितलं त्यांचं? पूर्णानंद स्वामी. पूर्णानंद स्वामी महाराज. ओके. जय श्रीराम. जय हनुमानजी. ह्या ठिकाणी जेव्हा कष्टभंजन हनुमानदादांचं मंदिर होतं आणि मला एवढा आनंद झालेला, कारण जेव्हा आम्ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी गेलेलो तर तिकडून येताना आम्हाला सारंगपूरला जाण्याची देखील इच्छा होती. म्हणजे यापूर्वी अगोदर गेलेलो, पण तरी ह्यावेळेस जाऊया असा विचार होता, पण काही कारणास्तव जाणं झालं नव्हतं. आणि ह्या ठिकाणी कष्टभंजन हनुमानदादांचं दर्शन झालेलं तर मला खूप आनंद झालेला की सारंगपूरला जरी जायला नाही शक्य झालं, पण इथे आपल्याला दर्शन झालेलं खूप छान वाटलेलं. नर्मदे हर. उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा केव्हा असते, त्याचं महत्त्व काय आहे, उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा का करावी, परिक्रमा केल्याने काय होतं, याविषयीचा अतिशय छान आणि सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो जरूर पहा. धनश्रीज पॅशन हे आपल्या चॅनलचं नाव आहे, तर तो तुम्ही व्हिडिओ पहा. त्यात सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यात फक्त मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे आणि माहिती सांगितलेली आहे. आणि ह्या ठिकाणी मैयाच्या कृपेने आम्ही प्रत्यक्ष आलो आहेत, म्हणून मी इथे जास्त माहिती नाही दिली आहे. आणि इथे देखील मी व्हिडिओ फक्त एका हातात मोबाईल होता, शूट करत होती. पण म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मी तेव्हा न बोलता जे काही मी आता बोलते हे मी व्हिडिओ एडिट करताना मी व्हॉइस ओव्हर केलेला आहे. कारण व्हिडिओ शूट करणं आणि त्याच वेळेला सर्व माहिती सांगणं, त्याचबरोबर दर्शन करणं हे सर्व शक्य होत नाही आणि मला तरी ते आवडत नाही. म्हणून मी फक्त शूटिंग घेऊन ठेवते आणि नंतर मग व्हॉइस ओव्हर करून ती माहिती सांगते. ठीक आहे, इकडून बघा. शेवटी लागेल आपल्याला. आता येईल, आता ते याच्यावर येईल.
यस. हर हर महादेव शंभो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदा मैया की जय, नर्मदा मैया की जय. आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहतायत की बरंच ऊन झालेलं आहे आणि आता आपल्याला मैयाच्या किनाऱ्यावरून आणि जी वाळू आहे त्याच्यावरून आपल्याला चालत जायचं आहे. जर तुम्ही उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा अनवाणी करणार असतील तर पहाटे लवकर निघायचं आहे, कारण 9 वाजल्यापासून जवळपास कडक असं ऊन असतं, कारण ही परिक्रमा चैत्र महिन्यात असते. प्रचंड उन्हाचे चटके लागतात, म्हणून जर अनवाणी करणार असतील तर लवकर सुरुवात करा, कारण जो शेवटचा टप्पा आहे तर तो चालणं फार कठीण होतं आणि म्हणूनच उत्तरवाहिनी परिक्रमेला सुरुवात तुम्ही पहाटे 2:30, 3 किंवा 4 वाजेपर्यंत तरी झालीच पाहिजे. शक्यतो तुम्ही 3 वाजताच परिक्रमेला सुरुवात करा, म्हणजे अगदी 9 वाजेपर्यंत तुमची परिक्रमा पूर्ण होईल. खूप सुंदर असं वातावरण असतं तिथलं, खूप छान असतं. रस्त्याने बऱ्याच ठिकाणी प्रसाद असतो, त्याचबरोबर काही ठिकाणी चहा वगैरे उसाचा रस देखील मिळतो, ते तुम्ही घेऊ शकतात. जास्त वजन कॅरी करू नका, फक्त पाण्याची बॉटल असली तरी पुरे आहे. आणि सर्वात महत्त्वाचं गॉगल किंवा टोपी वगैरे असं जवळ ठेवा. जय श्री राम, सिया रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. नर्मदा परिक्रमा ज्या ठिकाणी पूर्ण होते तर त्या ठिकाणी छान अशी सोय केलेली आहे. नदीच्या काठावरच तिथे छान लेडीज जेंट्स वेगवेगळी अशी छान सोय केली आहे. त्या ठिकाणी तुम्ही स्नान करू शकतात. आणि त्यानंतर आता आपण ह्या मंदिरात पोचलेलो आहेत. परमेश्वर कृपेने नर्मदा परिक्रमा या ठिकाणी आपली पूर्ण झालेली आहे. मैयाच्या कृपेने तिलकवाडेपासून आपण सुरुवात केलेली आणि तिलकवाडा या ठिकाणी आपण आता पोचलेलो आहोत. नर्मदे हर, नर्मदा मैयाच्या कृपेने अशा पद्धतीने छान अशी उत्तरवाहिनी नर्मदा मैयाने पूर्ण करून घेतली. यासाठी मैयाचे खूप खूप धन्यवाद. आणि यापुढे देखील आमच्याकडून सहकुटुंब सहपरिवार नर्मदा मैयाने अशी छान अशा परिक्रमा करून घेऊ ही मैयाच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला भेटूया पुन्हा नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. नर्मदे हर, नर्मदे हर. पहिली बार नहीं बहुत पूरा मतलब नहीं। और ये दर्शन ये जगह है ये गौतम ऋषि और अहिल्या माता का तपोस्थान है। फिर अपने पुराणों में उल्लेख है कि भाई भगवान इंद्र ने कपट किया, अहिल्या माता का सतीत्व भंग किया। गौतम ऋषि ने अहिल्या माता को श्राप दिया, तुम शिला यानी पत्थर बन जाओ। तो कहते हैं जितने समय अहिल्या माता शिला पत्थर बन के रहे उतने समय ये जगह पहला जंगल जैसा था और उतने समय ये गौतम ऋषि ये जगह पर तप किया। फिर जब श्री राम भगवान का तरणस्पर्श हुआ, शिला में से अहिल्या माता सजीवन हुए, श्री राम भगवान ने सप्त मातरों का आह्वान किया, मतलब 7 माता को राम भगवान ने बुलाया। और अपने पुराण में उल्लेख है कि भाई ये सप्त मातृका ब्रह्मा विष्णु महेश का ही रूप है। तो उनको बुलाया, बताया भैया अहिल्या माता सती तुम उनके पति के पास पहुंचाओ। तो कहते सप्त मातृका अहिल्या माता को लेके गौतम ऋषि को ढूंढते ढूंढते ये जगह पर आया और बताया कि भैया अहिल्या माता है सती है, तो तुम इनका स्वीकार करो। तो गौतम ऋषि कहते हैं भगवान मेरे तपोबल से मैं आपको पहचान गया हूँ, आप सप्त मातृका के रूप में है और मैं पहले की तरह पवित्रता से अहिल्या माता का मेरी पत्नी की तरह स्वीकार करता हूँ। परंतु अपने पुराणों में जो सप्त मातृका का दिव्य रूप यानी अस्त्र शस्त्र वाहन के साथ, तो वो रूप का आज तक कोई ऋषि या मनुष्य 7 माता एक साथ
दर्शन नहीं किया, तो वो रूप का हमें यहाँ दर्शन करा हुआ, सदा के लिए यहाँ विराजमान रहो। तो कहते हैं 1500 साल पुरानी स्वयंभू नर्मदा जी में से मिली हुई अस्त्र शस्त्रवान के साथ ऐसा दर्शन पूरे भारतवर्ष में कहाँ नहीं है, जिसका अपने स्कंद पुराण, पद्म पुराण, नर्मदा पुराण, वायु पुराण में भी जगह का उल्लेख है। दूसरा के सप्तमातृ का क्या, तो सप्तमातृ का मतलब अपने पूरे भारत देश में या विदेश में जो भी हिंदू धर्म का पालन करता है, चाहे कोई भी जाति का हो, लेकिन अपने घर शुभ प्रसंग होता है, अशुभ प्रसंग होता है, तुम पंडित को बुलाते हो, जो स्थापन होता है, वो स्थापन में भी सप्तमातृका का स्थापन होता है, उनका पूजन होता है। लेकिन वो सप्तमातृका का अस्त्र शस्त्रवान के साथ और स्वयंभू दर्शन सिर्फ यही जगह है। देखो ये ब्रह्माणी माता का रूप है, अपने सप्तचंडी में जो रूप आता है ना अस्त्र शस्त्रवाहन के साथ, पूर्ण आयुध के साथ पूर्ण दर्शन है। देखो ये ब्रह्माणी माता है, हंस ऊपर है, देखो हंस ऊपर सवार है। ये वैष्णवी माता है, ये गरुड़ासन पर है। देखो ये हाथ की रेखा, पैरों की रेखा स्पष्ट दिखता है। दूसरा ये मूर्ति जो अभी आपको काली दिखती है, लेकिन मैं स्नान करा था, कलर भी चेंज होता है, नीला कलर हो जाता है। सातों मूर्तियां नीलम की है। ये माहेश्वरी है, नंदी कहते हैं, नंदी सवारी, वृषभ कहते हैं ना, वृषभ ऊपर सवारी। ये कुमारी माता है, मोर ऊपर है, देखो मयूरासन पर। ये इंद्र भगवान की पत्नी कहते हैं, इंद्री माता, इंद्राणी माता है, ऐरावत हाथी ऊपर है। देखो ये लक्ष्मी माता ऐसा स्वरूप है, लक्ष्मी माता का ऐसा दर्शन आपको विश्व में कहाँ भी नहीं होगा। नृषि अवतार, वाघ के मुख जैसा मुख है, नृषि लक्ष्मी कहते हैं। कमल के फूल पे पद्मासन पर लक्ष्मी माता है। और ये वारा अवतार है, वारा ही कहते हैं, वारा। उनका सवारी वो पहाड़ा कहते हैं, ब्यासा कहते हैं, यमराजा का वाहन कहते हैं। नर्मदे हर नर्मदे हर। खूप छान माहिती सांगितली, धन्यवाद. जय माता दी. नर्मदे हर. नर्मदे हर. जय गौतम ऋषी. अखंड दीप का और इंद्राने काय केलं तुम्ही तिला, इंद्राने गौतम ऋषीकडून घेऊन त्यांच्या घरात आणि त्यावेळेस गौतम ऋषी जय हो. हर हर महादेव शंभो. नमो पार्वती पते. हर हर महादेव शंभो. श्री गौतमेश्वर महादेवा, कोटी कोटी नमस्कार असो तुम्हाला. नमो पार्वती पते. हर हर. अतिशय छान असं दर्शन झालं. खूप छान परिक्रमा झाली. परिक्रमा लवकर सुरू करायची, म्हणजे जवळपास आपली 10-10:30पर्यंत परिक्रमा पूर्ण व्हायला हवी, कारण नंतर प्रचंड ऊन असतं. अणवाणी करणार असतील तर पहाटे लवकर निघायचं. अगदी तुम्ही 2:30-3 वाजता जरी तुम्ही सुरुवात केली तरीही चालू शकतं. परिक्रमेला लवकर सुरुवात करा, म्हणजे सर्व ठिकाणी छान असं दर्शन होईल आणि अगदी आनंदात, सुखात आणि निर्विघ्नपणे तुमची परिक्रमा नर्मदा मैया करून घेईल. फक्त सकाळी लवकर निघायचं. अणवाणी ज्यांना करायची इच्छा असेल, की चप्पल न घालता परिक्रमा करायची इच्छा असेल, तरीही तुम्ही करू शकतात, कारण रस्ता चांगला आहे. म्हणजे असे खूप काटे वगैरे आहेत किंवा करूच शकत नाही असा काही प्रकार नाही आहे. ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी अणवाणी देखील तुम्ही करू शकतात. खूप छान अशी परिक्रमा मैयाने करून घेतली. खूप आनंद होतोय. खूप मस्त वाटलं. नर्मदे हर.